हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पनीर बटाटा भाजी. तर एकदम कमी साहित्यातून बनवलेली पनीर बटाटा भाजी आणि एकदम रबरबीत बनवणार आहे. तर कधी न बनवलेली भाजी आज बनवणार आहे. तर पनीर बटाटा भाजी. तर 50 ग्रॅम पनीर आहे आणि एक बटाटा स्वच्छ धुवून साल काढून कट करून घेतलेला. तर कढईमध्ये एक कांदा जाड फोडी करून याच्यामध्ये घेतलेला आहे. तर अर्धा टोमॅटो टाकलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी टमाटा याच्यामध्ये घालू शकताय. तर मी 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मिरचीमुळे छान अशी चव लागते हिरव्या मिरच्यामुळे. तर हे छान व्यवस्थित मिडियम गॅसवर खमंग असा मसाला तयार करून घेऊया आपण. आणि हे भाजते वेळेस याच्यामध्ये पुन्हा आपण लसूण घालणार आहे. लसूण पण याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकून पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे. तर लसूण पण याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. तर छान व्यवस्थित असं लसणामुळे पण छान व्यवस्थित त्याला चव येते असंच भाजल्यामुळे. तर वाटण आता थंड करायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे मी. तर तेलावर आपण आता पनीर छान व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तर एकदम असं ब्राऊन कलर येईपर्यंत पनीर तळून घेऊया. तर 2च पळीमध्ये मी पनीर असं तळून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित ब्राऊन कलर आलेला आहे. तर काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला बटाटा पण फ्राय करायचा आहे. तर त्याच तेलावर आपण अजिबात दुसरं तेल वापरणार नाही. तर त्याच तेलावर आपण बटाटा छान व्यवस्थित फ्राय करून घेऊया ब्राऊन कलर येईपर्यंत. पनीर बटाटा भाजी एकदम अशी चवदार पनीर बटाटा भाजी होती. तर तुम्ही बनवली नसेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. वाटण थंड झालेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्या वाटणाची. तर बघू शकताय मस्त छान अशी व्यवस्थित पेस्ट झालेली आहे आणि बटाटा पण छान व्यवस्थित गोल्डन झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकताय. तर हे पण बटाटा आता पूर्ण काढून घेऊया. तर तुम्ही पनीर बटाटा भाजी कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा. अप्रतिम चव लागते याची. एकदा बनवाल तर तुम्ही सारखं बनवाल, एकदा खाल तर सारखं बनवाल, एवढी भारी चव लागते. तर त्याच तेलामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तेल सुटले की नंतर याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर छान व्यवस्थित असं मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये पनीर बटाटा टाकायचा आहे तळून घेतलेला. तर हे पण टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघू शकताय. या पद्धतीने मस्त एकदम छान असा कलर आलेला आहे. अगदी थोडंसं मी गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये हे मिनिटभर परतायचं आहे. थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि गरमच पाणी घालायचं आहे. तर आपण याची रस्साभाजी बनवत आहे. तर आपल्याला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता याच्यामध्ये. तर चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे. छान आता 5 मिनिट शिजून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले शिजले. आता बघू शकताय मस्त अशी उकळी आलेली आहे आणि कलर तर अप्रतिम आलेला आहे भाजीला. तर आपण अजिबात 2च पळी तेलातून आपण भाजी बनवली आहे आणि एकदम असं कमी साहित्यातून भाजी बनवलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मस्त असं वरनं सोडायची आहे. बघू शकताय कलर अप्रतिम आणि कोथिंबीरची चव भारीच आहे. साध्या-सुध्या पद्धतीने बनवलेली पनीर बटाटा भाजी तयार आहे. कशाबरोबर खा तुम्ही, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर का भाताबरोबर, अप्रतिम चव लागते. मग काय आहे ना, एकदम सोपी रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.